सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. मागच्या भागात आपण बघितलं की गोट्या आणि कंपनीला व्याख्यातेच मिळत नव्हते. आता बघूया पुढे ते काय करतात ते. इतर कुठे व्याख्यात्यांचा तुटवडा नाही आणि तो आपल्यालाच का पडावा हे कोडं गोट्या आणि मित्रमंडळींना सुट्टा सुट्टीना. आणि हे कोडं सोडवीत बसायला त्यांना सवड तरी कुठे होती. उद्याच व्याख्यानमालेचा प्रारंभ दिन ठरला होता. कोठून ना कोठून आणि कोणी ना कोणी वक्ता मिळवणं भागच होतं. ज्या ज्या कामी गोट्याची वरचढ बघून ते जे मनातल्या मनात जळफळत होते अशा प्रभाकरसारख्या काही मुलांना गोट्याचा बेत अशा प्रकारे फिसकटणार याबद्दल आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गोट्याचे मित्र आधीच खट्टू झाले होते. त्यांच्या पुढे येऊन प्रभाकर ऐटीने विचारू लागला, कधी सुरू होणार आहे तुमच्या गोटेश्वरांची व्याख्यानमाला आणि कोणते प्रोफेसर येणार ओपनिंग सेरिमनीला? निघाले लेखाचे मास्तरांच्यावर इम्प्रेशन मारायला. अशा रडतोंड्यांच्या हातून कामं झाली तर आणखी काय पाहिजे? प्रभाकरच्या अशा टोमण्यांनी गोट्याची मित्रमंडळी चिडत आणि आपल्यास चिडवणाऱ्या पोरांना शब्दांनी आणि प्रसंगच आला तर हातांनीही तडाखे देत. गोट्या मात्र आपली निराशा आणि राग प्रगट होऊ देत नव्हता. उलट त्याची चर्या शांत आणि निग्रही दिसत होती. तो पुढे काय करणार आहे याचा अंदाज कोणालाही लागेना. त्याचा दोस्त त्याला म्हणाला, उद्याच्या आदित्वाराऐवजी पुढल्या आदित्वारापासून आपल्या व्याख्यानमालेची सुरुवात केली तर कसं होईल? कसं होईल? हसं होईल. आम्ही आपलं हसं कधीही करून घेणार नाही. आम्ही करतो ते बेत तडीला नेतो असं दाखवून दिलं पाहिजे सर्वांना. पण व्याख्याता कोण? मास्तरांचंच व्याख्यान करायचं की गावातलेच दुसरे कोणी वकील बिकील बोलवायचे? यापैकी कोणालाही बोलवायचं नाही. नवीन वक्ता पाहिजे असं आपल्या सरांनी सांगितलं आहे ना, आणि आपण तसाच आणायचा. अरे पण तसा मिळत नाही, हीच तर पंचायत आहे. पंचायत असली तरी त्यातूनच आम्ही आपला कार्यक्रम यशस्वी करून दाखवला पाहिजे. तुम्ही फळे आणा, त्यावर उद्याच्या व्याख्यानाची प्रसिद्धी का म्हणजे जाहिरात लिहून ठेवू. उद्या सकाळी शाळेच्या दरवाजात आणि शहरातल्या चौकात फळे ठेवून द्या आणि शाळेच्या सभागृहात टेबल खुर्च्या आणि बाकं व्यवस्थित मांडून ठेवा. आता त्या प्रसिद्धी फलकावरती काय लिहिलं होतं? शारदीय व्याख्यानमाला व्याख्यान पहिलं, रविवार तारीख 24 संध्याकाळी ठीक 5 वाजता. जागा हायस्कूलचं सभागृह. विद्यार्थी मित्रांनी आणि नागरिकांनी या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती आहे. आणि कोणाकडनं होतं हे? विद्यार्थी मंडळाकडनं. तर असं प्रसिद्धी फलक शाळेसमोर आणि शहराच्या मुख्य रस्त्यांवर पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. विद्यार्थी वर्गाचा विस्मय तर शिखराला पोचला. विशेषतः गोट्याशी ज्यांचं जमत नसे ते विद्यार्थी तर कावरेबावरे होऊन विचारायला लागले, कोण वक्ता आणलाय रे गोट्यानं? गोट्याचे दोस्त उत्तर देत, येऊन बघा म्हणजे समजेल. व्याख्यानापेक्षा गोट्याने वक्ता कोण आणला हे पाहण्याच्या उत्सुकतेनं विद्यार्थिनींची सभागृहात दाटी झाली. नागरिकातले 5-25 लोक आणि शिक्षक मंडळी उपस्थित होती. ठीक 5 वाजता मुख्याध्यापकांच्या मागे तांबूस रंगाची लुंगी नेसलेला, मलमलीच्या पातळ सदऱ्यावर जरीच्या नक्षीकामाचं मखमलीचं जॅकेट घातलेला, डाव्या बाजूला डोळ्यापर्यंत उतरलेला तर उजवीकडे 1.5 वीत उंचावलेला, पहिलवानी धरटीचा फेटा बांधलेला एक उंचापुरा माणूस सभागृहात आला. त्याच्याबरोबर गोट्याही होता. कोण रे हे? हा पहिला आश्चर्योद्गार मुलांनी आपसात काढला. बघितल्यासारखा वाटतो हा माणूस कुठेतरी. मुलं कुजबुजली. पण हा व्याख्यान द्यायला आलाय की व्याख्यान ऐकायला? त्यांचं एकमेकात प्रश्न सुरू झाले. गोट्यानं त्या गृहस्थाला व्यासपीठावर मुख्याध्यापकांशेजारी बसवलं. अर्ध्या मिनिटानं मुख्याध्यापक बोलायला उठले. त्यांनी या शारदीय व्याख्यानमालेची कल्पना गोट्यानं आपल्यापुढे मांडल्यावर आपणास त्याचं कसं कौतुक वाटलं, आपण त्याला कोणत्या सूचना केल्या, त्या त्याला कशा पेटल्या आणि त्या अंमलात आणून दाखवण्यात त्याची कल्पकता कशी आहे याबद्दल कौतुक केलं. एवढंच नव्हे तर एखादं महत्कार्य शिरावर घेऊन ते तडीस नेण्याच्या गोट्या आणि त्याच्या मित्रमंडळींचा उत्साह, चिकाटी, परिश्रम इत्यादी गुण इतर मुलांनी कित्ता घेण्यासारखे आहेत
असं म्हणताच मुलांनी टाळ्या देऊन सभागृह दणाणून सोडलं. प्रभाकर आणि त्याचे बाकीचे प्रतिस्पर्धी त्यांनी मात्र शरमून माना खाली घातल्या. मुख्याध्यापकांनी व्याख्यानमालेस यश चिंतन करून आपलं भाषण संपवल्यावर गोट्या बोलायला उठला. आपल्यासारख्या लहान मुलांचं मुख्याध्यापक कौतुक करतात आणि आपली हौस ते ममतेनं पुरवतात याबद्दल प्रथम कृतज्ञता व्यक्त करून आपल्या सर्वतोपरी सहाय्य देणाऱ्या मित्रमंडळींचं त्याने आभार मानले. नुसते आभार मानूनच तो थांबला नाही, तर सर्व श्रेय त्यांनाच देऊन तो मोकळा झाला. आपल्या विद्यार्थी मित्रांनी आणि इतर मंडळींनी व्याख्यानास येऊन आपल्या या नवीन उपक्रमास प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून गोट्या म्हणाला, आमच्या या शारदीय व्याख्यानमालेत त्याचा प्रारंभ करायला वस्ताद उमरसिंगजींसारखे हिम्मतवान आणि साहसी वीर लाभले हे आमचं सुदैव मानलं पाहिजे. वस्ताद उमरसिंगजींची अधिक ओळख मी करून देण्याऐवजी ती त्यांच्या भाषणात आपोआपच होणार असल्यामुळं मी अधिक वेळ न घेता त्यांना आपलं भाषण सुरू करायची विनंती करतो. वस्ताद उमरसिंगजी उठले. सभ्य स्त्री पुरुष हो अशी ठराविक छापाची सुरुवात करण्याऐवजी राम राम तमाम सरकार म्हणून त्यांनी सर्वांना मुजरा केला. आणि माझ्या समद्या जिंदगीत असला वखत आला नव्हता. हा उमरसिंग कधी जंगलाला भ्याला नाही, दर्याला डरला नाही, पण आज तुम्हा सरकार महाराजांच्या हुजूर त्याला दर्द सुटला आहे. व्याख्यान भाषण असलं काम डोंब्यानं कसं करायचं? उमरसिंग बोलला. गाडीवर बोलल, पण अशा भिताळा आत बोलायचं नाही. उघड्या सडकेवर माझी फौज कसरतींचा तमाशा दाखवती. काढ काढ छाड उस्मानात घुसताय, ढोलग्याचं धुडूम धुडूम गरजतंय, हा हा म्हणून माझे पठ्ठे साथ देत आहेत. अशा धूमधडाक्यात मी खूप बोलतो, तुमच्या कांठळ्या बसवून टाकतो. पण आता हे सरकार बोलले तसं गुमान उभं राहून बोलायला मला साधायचं नाही. आमचे छोटे दोस्त गोट्या बापू यांनी आम्हाला लई लई भीड घालून इथं आणलं आणि आम्हा डोंबाऱ्याचा जलम कसा असतो हे सांगायला आम्हाला हुकूम केला. असा प्रस्ताव करून डोंबारी लोक 2 वर्षाचं मूल झाल्यापासून मुलांच्या अंगाच्या घड्या कशा कशा घालतात, उडवण्या झेलण्याचा त्याचा सराव कसा करतात, डोंबाऱ्याचं अंग तलवारीच्या पात्यासारखं लवलवीत पण पहारेसारखं कणखर कसं बनतं, रोजचा व्यायाम, रोजची कसरत यामुळे जाडेभरडे अन्न खाऊन देखील त्यांची प्रकृती कशी काटक आणि निरोगी राहते. डोंबारी लोक हिंदुस्थानभरच नव्हे तर जावा, सुमात्रा, मलायाकडेही कसे भटकत जातात, ठिकठिकाणच्या लोकांचा अनुभव कसा घ्यायला मिळतो इत्यादी गोष्टींचं वर्णन आपल्या हेंगाळ्या भाषेतच उमरसिंगानं असं रसभरीत केलं की श्रोत्यांना 1.5 तास केव्हा संपला हेही कळलं नाही. आपल्या भाषणाच्या रंगात येऊन उमरसिंगानं जेव्हा 1-2दा छड्डू ठोकले आणि जागच्या जागी जेव्हा एक कोलांटी उडी मारून पुन्हा होता तसा खडा राहिला, तेव्हा तर श्रोत्या प्रेक्षकांच्या टाळ्यांनी सभागृह दणाणून गेलं. व्याख्यान आटोपल्यावर गोट्यानं आभार मानले आणि उद्याच्या व्याख्यानासही सर्वांनी असंच यावं अशी विनंती केली. तेव्हा उद्याचे वक्ते कोण असा मुलांनी ओरडा केला तेव्हा ते उद्या कळेल एवढंच गोट्यानं उत्तर दिलं. तर आपणही बघूया आता उद्या की दुसऱ्या दिवशीचे वक्ते कोण असतील, गोट्या काय करेल आणि कोणाला बोलवेल. मला पण उत्सुकता लागली आहे मित्र.